नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आज आम्ही निघालो होतो रानात जाण्यासाठी आणि रानात जाण्याच्या आधी आम्ही थांबलो होतो आणि ह्या मावशी निघाल्या होत्या रानात शेरडांना घेऊन चरण्यासाठी. गावाकडे हा रोजचाच काम असतं, कारण रोज रानात जाणं आणि हे दिवसभर आपल्याला रानामध्ये जावं लागतं. या शेरडांमागे हे गावकऱ्यांचे कष्ट असतात आणि आम्ही त्यांच्या मागे जायला निघालो होतो रानात. आणि जाता जाता वाटेत असे छान असे बैल बांधले होते, त्यानंतर इथे घोडा होता आणि आम्ही निघालो होतो रानात जाण्यासाठी. इथे माझी 2 मुलं, माझी नणंद आणि त्यांचा मुलगा, असे आम्ही 4-5 जण निघालो होतो रानात जाण्यासाठी. आणि मी रानात हे पहिल्यांदाच जाते, कारण मी एवढ्या वर्षात कधी गेले नाही, कारण जाण्याचा कधी योगच आला नाही. पण खूप छान वाटलं, गेल्यानंतर खूप छान अनुभव आला. इथे पक्ष्यांची घरटी होती. हे असं साधारण कुठे बघता मिळत नाही आपल्याला, हे गावीच हे सगळं अनुभवता येतं. इथे आम्ही थोडा वेळ पुढे आल्यानंतर थांबलो होतो. ऊन प्रचंड होतं. मुलांना घेऊन आम्ही थोडा वेळ आडोशाला बसलो. इथे थोडी मस्ती मजा केली आणि छान वाटलं असं गावी गेल्यावरच थोडंफार काय वेगळं केल्यानंतर, कारण शहरात आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी करता येत नाहीत. आणि सगळ्या चारी बाजूला शेतं आणि आम्ही करवंद हे बघू शकता तुम्ही, इतकी छान गोड होती ना. आम्ही खूप सारी खाल्ली तिकडे, थोडीशी घरी घेऊन आलो. आणि गावाला गेल्यावर हे जर नाही केलं तर काय केलं. तर नक्की असे अनुभव घ्या जर तुम्हाला घेता येत असतील तर, कारण हे अनुभव आपल्याला गावी गेल्यावरच घेता येतात. छान अशी आंबट गोड करवंद आम्ही खाल्ली. त्यानंतर अशी बरीचशी झाडं होती त्या रानामध्ये आणि साधारण सगळ्याच झाडांना भरपूर अशी करवंद लागली होती आणि करवंद पिकून पडत होती खाली. आणि योगायोगाने आम्हाला ह्या वेळेला जाता आलं रानामध्ये, नाहीतर क्वचित कशी ह्या वेळेला गावी जर आपण गेलो तर साधारण असं आपल्याला काही मिळत नाही, कारण ह्या महिन्यात सगळेच गावी जातात आणि गावी गेल्यामुळे असा हा रानमेवा खायला मिळत नाही. पण आमच्या नशिबी होता, त्यामुळे आम्हाला मिळाला आणि आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. इथे थोड्या वेळाने इथे मुलांचं थोडंसं फोटोशूट केलं. त्यांनी खूप एन्जॉय केलं. हे इथे शेरडं होती ही जी चरत होती. त्यानंतर आम्ही पुढे जात होतो. तुम्ही ऊन बघू शकता किती होतं. आणि मुलांना घेऊन जाणं म्हणजे आपल्याला तारेवरची कसरतच करावी लागते, कारण मुलं लहान असल्यामुळे आपल्याला त्यांना घेऊनच फिरावं लागतं सगळीकडे. इथे आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो. परत मुलं चालून थोडी दमली होती आणि या झाडाला प्रचंड असे आंबे लागले होते, कारण आता आंबे काढण्याचा सीझन आला आहे. कारण आंबे आता पिकायला लागले आहेत, त्यामुळे आता थोड्याच दिवसात हे सगळे आंबे काढतील. आणि रानात अशी बरीच अशी आंब्याची झाडं होती, ज्याला असे भरपूर आंबे लागलेले होते. आणि आम्ही इथून निघालो. परत आम्ही पुढे जाता जाता घरी आम्हाला इथे मिळालं जांभळाचं झाड आणि इथे मुलं जांभूळ उचलत होती. आणि ही जांभूळ छोटी होती, पण ह्याचा जो टेस्ट होता तो आंबट गोड असा होता. आणि इथे मुलांचा थोडा प्रयत्न चालू होता, कारण ते खूप उंच होतं जांभळाचं झाड आणि ते सगळं वाऱ्याने पडत होतं, कारण वारा खूप होता. आम्ही तर खालचेच उचलले, कारण एवढं वर आपल्याला काढायला आपल्याला एवढं काही येत नाही. आणि इथे ह्याने थोडंफार काढले आणि त्याने ते उचलून आणले आणि तो मला दाखवायला म्हणून आला की हे बघा मी एवढे काढलेत म्हणून. हीच आपण गावाला गेल्यावर थोडी मजा मस्ती. आणि पुढे आम्ही जाताना ही अशी भली मोठी विहीर होती. ही खूप जुनी विहीर असेल, त्यात पाणी थोडंफारच होतं. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. इथे हे दुसरं जांभळाचं झाड होतं, पण ह्याला सगळी जांभळं अशी म्हणजे पिकली नव्हती, ती कच्चीच होती. आणि इथे माणसं ही शेरडं चरायला आल्यामुळे इथे झाडाखाली बसलेली असतात. आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घराच्या बाजूचा परिसर आहे हा. घराच्या बाजूला ही सगळी
ऊसांची लागवड केलेली आहे, म्हणजे ऊस लावलेला आहे घराच्या चारी बाजूला. ह्या बाजूला अजून लावलेला नाही, पण हे सगळं माझ्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे. बघू शकता छान असं डोंगर, हिरवगार झाडं आणि शेतात असल्यामुळे ना खूप छान असा वारा वगैरे येतो. आणि जर तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका.